आता पाहूया दिवसभरातील मोठ्या घडामोडी टॉप 9. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोननंतर पंतप्रधान मोदींनी सरेंडर केलं. मोदींनी ट्रम्प यांच्या आदेशाचं पालन केलं. काँग्रेस मात्र कधीही सरेंडर करणार नाही. युद्धविरामावरून राहुल गांधींचा मोदींवर हल्ला. ट्रम्प ने एक इशारा किया, फोन उठाया, कहा मोदी जी क्या कर रहे हो? नरेंद्र सरेंडर, और जी हजूर करके नरेंद्र मोदी जी ने ट्रम्प के इशारे का पालन किया. निलेश चव्हाणच्या घरात 3 मोबाईल सापडले. लता, शशांक, करिश्मा यांचे मोबाईल सापडले. त्यांच्यातला आर्थिक व्यवहारही तपासला जाणार. निलेश चव्हाणला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी पोलीस कोठडी. पावधन पोलिसांनी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची केली होती मागणी. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र आणि सुशील हगवणेला न्यायालयीन कोठडी. सासरा राजेंद्र आणि दीर सुशीलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. वैष्णवी हगवणेनं गळफास घेतलेल्या पंख्याची ही फॉरेन्सिक चाचणी होणार. गळफास घेतलेला पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार. जेसीबीची विक्री प्रकरणात शशांक हगवणे आणि लता हगवणेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. जेसीबीच्या विक्रीवेळी प्रशांत येळवंडेची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप. चाकणमधील कोठडीत दोघांची रवानगी. घर जाळण्याची भाषा करणारे चक्र मंत्रिमंडळात कसे? राज्यपालांना पत्र लिहिणार. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंची संजय शिरसाटांवर निशाण. राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी ठेवले कसे? मी राज्यपालांना पत्र लिहिणार आहे आज. जर असे लोक मंत्रिमंडळात असतील देवेंद्र फडणवीसांच्या, उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसून एखादा चक्रमपणा केला, एखादा वेडापणा केला, तर मला वाटतं नवीन काही गोष्टी होऊ शकतात. राज ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींच्या भेटीला. राज ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात सदिच्छा भेट असल्याची माहिती. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्राचा आमची इच्छा. भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येतील असा आमचा सकारात्मक विचार. सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या मनातील प्रत्येक मराठी माणसाची पण इच्छा अशी आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं. आणि मला असं वाटतं जे मनात महाराष्ट्राच्या आहे ते भविष्यात होईल असं चांगला पॉझिटिव्हली विचार आमच्यामध्ये पण आहे.